नमस्कार मित्रांनो. पुन्हा एकदा नवीन विषय, नव्या उमेदीनं. हो फ्रेंड्स, आजचा विषय जो आहे तो आपण बऱ्याच वेळा लोकांच्या संस्कृतीबद्दल बोलतो. लोक कशा पद्धतीने वागतात त्याबद्दल बोलतो. पण मित्रांनो, आज संस्कृती ही लोकांची नसते, ती व्यक्तिगत आपली असते. येस. आजचा विषय आहे संस्कृती म्हणजे व्यक्तिगत गुरुत्वाकर्षण. येस फ्रेंड्स, कल्चर इज इंडिव्हिज्युअल ग्रॅव्हिटी. होय. तुम्ही म्हणाला हे काय प्रकार आहे? येस, इथून तर घरी सुरुवात आहे, हा उगम आहे. आणि उगमालाच जर आपण विसरलो तर चालेल कसं मित्रांनो? तेव्हा एक साधी पण शक्तिशाली गोष्ट समजून घ्या. संस्कृती इतर लोक नाही तयार करत, ती आपण रोज तयार करतो. व्यक्तिगत आपण आपल्या पद्धतीने तयार करतो. हे कुणीतरी एकाने निर्माण केलं असेल ना आधी, मग नंतर बाकीचे फॉलोअर झालेले आहेत. म्हणजे निर्मिती करणारं कुणीतरी एक आहे हे नक्की. मग तोच तो तुम्ही असाल, मी असे, मी माझी संस्कृती निर्माण करत असतो. तुम्हाला बऱ्याच वेळा वाटत असेल की मी तर फक्त एक व्यक्ती आहे. मग पण लक्षात ठेवा, तुम्ही एक व्यक्ती आहात हे तर सत्यच आहे. पण प्रत्येक व्यक्ती ही संस्कृती ही तो त्याच्या वर्तनातून घडवत असतो. होय मित्रांनो, तुमचं वर्तन जे तयार होतं आणि ते तयार होत जातं, त्यात तुमचा मोठा वाटा आहे. होय. आणि तीच तुमची संस्कृती निर्माण करते. मग तुम्ही लोकांशी बोलताना संस्कारित असता का नसता हे तुम्हाला अनुभवायला येत असेल, हो की नाही? मग आजूबाजूला बघा आणि मग कळेल की तुमचं समाजातील वागणं, कामाच्या ठिकाणचं वागणं, तुमचं व्यक्तिगत समूहामधील वागणं आणि एकंदरीत तुमच्या कुटुंबामध्ये वागणं, हे जिथे तुम्हाला कळतं, तिथे एक लक्षात ठेवा. जेव्हा हे तुम्हाला समजेल, तर तिथे जर तुम्हाला उशीर झाला आणि तुम्हाला असं वाटलं, की नाही मी वेळेवर आलोय माझ्या घरी किंवा हो नाही मी वेळेवर आलो, जिथे मला आवश्यक होतं तिथे येण्याचं. पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही नकारात्मकता तुमच्याकडे येते, उशिरा जाण्याची सवय तुमच्याकडे असेल, तर तुमच्यामध्ये जबाबदारीचा अभाव आहे, हेच मात्र खरं. खरं की खोटं आहे? सत्य आहे की नाही? मग आता तुम्ही आणि मी मान्य कराल की नाही, की कशा पद्धतीने आपण खऱ्या अर्थानं उशिरा जातो. उशिरा गोष्टी आपण करत असतो, तर फक्त एकच आपण करतो नेहमी, सिस्टीमला दोष. सिस्टीमला दोष. अरे सिस्टीम अशी आहे, सिस्टीम तशी आहे. मी याव आहे, मी त्याव आहे. असं नाही रे मित्रांनो. तुम्ही दोष कोणाला देऊ नका. कारण स्वतःला विचारा, मी या वातावरणात काय भर घालत आहे? मी या वातावरणात व्यक्ती म्हणून काय भर घालत आहे? कारण संस्कृती म्हणजे गुरुत्वाकर्षणासारखी असते. इट्स लाइक ए ग्रॅव्हिटी. आणि ती सगळ्यांना त्या दिशेने खेचत असते. जिथे वर्तनाची पुनरावृत्ती होते, रिपिटेशन ऑफ युअर बिहेवियर विच बेसिकली रिफ्लेक्ट्स ऑन. करेक्ट? जर तुम्ही रोज उशिरा येत असाल किंवा रोज लवकर येत असाल, व्हायचा वर्षा, तर उशिरा येत असाल तर हे समजून घ्या की उशिरा येणे ही तुमची सवय आहे. आणि तुम्ही जर लवकर येत असाल तर समजून घ्या, लवकर येणे ही तुमची समजूत नाही, तर ती तुमची मजबुतीची कारण आहे. तुम्ही स्ट्रॉंग आहात, तुमची उत्तम सवय आहे ती. जर तुम्ही जबाबदारी टाळत असाल तर कारणे देणे सोपं आहे. आणि ही संस्कृती वाढत जाते. मग व्यक्तिगत संस्कृती, इंडिव्हिज्युअल्स ग्रॅव्हिटी. आणि हेच तुमच्या व्यक्तिमत्वाला घडत असतं, घडवत असतं आणि घडवण्यासाठी नेहमी तुम्ही स्वतःलाच संधी देत असता. मग तुम्ही विचारा, मी माझ्या व्यक्तिगत व्यवहारामध्ये, माझ्या व्यक्तिगत क्रियेमध्ये मी खरंच सुसंस्कृत आहे का? किंवा मी ते नेटनेटकेपणाने करतो का? मी माझं जे आहे ते मी माझ्या पद्धतीने काम करतो का? ते घरात असेल, समाजात असेल किंवा तुम्ही कार्यालयीन कर्मचारी असाल किंवा उद्योगामध्ये कुठे असाल. जर तुम्ही शिस्तबद्ध, फोकस्ड आणि कमिटेड असाल, तर तुम्ही इतरांना सुद्धा शक्ती देता. काय हो? विचारा प्रश्न. आहे का तुम्ही कमिटेड? आहात ना कमिटेड? मग येस.
you are successful person, you are quality cultural person, because you are having that cultural sense. संस्कार आहे, संस्कृतीची तुम्ही निर्मिती करणारे व्यक्तिमत्व आहात. म्हणून एक सत्य लक्षात ठेवा मित्रांनो, संस्कृती बदलण्यासाठी पदाची गरज नसते, अजिबात नसते. हो, कितीतरी अशी उदाहरणं आहेत जे स्वच्छता करतात. ते स्वच्छता जेव्हा त्यांचं काम स्वच्छतेचं आहे, तेव्हा ते आदरानं स्वच्छता करतात. त्यांना माहिती आहे, हा मी परिसर स्वच्छ केला पाहिजे, कारण का इतर लोक इथे येणार आहेत, जाणार आहेत. त्यांना त्यांना उत्तम आरोग्य प्राप्त होईल. जर हे मी स्वच्छ व्यवस्थित नाही केलं, तर रोगराई निर्माण होईल. म्हणजे तो त्याच्या संस्कृतीला, व्यक्तिगत संस्कृतीला बांधील असतो इथे मित्रांनो. तो का? कारण त्याच्यामध्ये स्वच्छता हा सवयीचा एक भाग आहे. म्हणून प्रभाव टाकण्यासाठी तुम्हाला अधिकाराची गरज नसते. तुम्ही कोण आहात याही पेक्षा फक्त सातत्यपूर्ण तुम्हाला वर्तनाची गरज आहे, आणि ते सकारात्मक वर्तनाची गरज आहे, चांगल्या वर्तनाची गरज आहे, आणि ती सुद्धा आदरयुक्त. तेव्हा मित्रांनो, छोट्या पण प्रभावी कृतींना तुम्ही सुरुवात करा. हो मित्रांनो, करा. तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही रोज अभ्यास करायची वेळ तुम्ही ठरवली असेल, तर त्या पद्धतीने ठरवा. आणि समजा तुम्ही वेळ ठरवली नसेल, मग तुमचा मूड कधी होतो? कारण काय काय मुलांचं कसं असतं, मूडवर अभ्यास करतात. अरे वा, छान. मूडवर अभ्यास करणे म्हणजे काय? मनाला वाटेल तेव्हा आता मला वाटतं अभ्यास करावा. पण एक प्रश्न विचारा मित्रांनो, हे तुमचं आयुष्य जे आहे ना, तरुणांनो लक्षात ठेवा, तुमचं हे जे आयुष्य आहे ना, हे अत्यंत महत्वाचं आहे, आणि हे खऱ्या अर्थानं परिवर्तन करणारं आयुष्य असतं तरुणपणामध्ये, की जिथे तुम्ही स्वतःला घडवत असता आणि तुम्ही काय घडणार आहात हे तुम्ही त्यातून सिद्ध करत असता. त्यामुळे तुम्ही तुम्हाला किती वेळ देता, आणि तुम्ही सकारात्मक वेळ किती देता, आणि तुम्ही प्रोडक्टिव्ह वेळ तुमच्यासाठी किती देता, हा जर तुम्हाला भाग कळला, तर तुमच्यासारखे गुणी कोणीच नाही. तेव्हा लक्षात ठेवा, की तुम्ही म्हणत असाल मला मूडवर अभ्यास करता येतो, तर नाही. त्यासाठी सातत्य, चिकाटी आणि प्रामाणिकपणा हा तुमच्यासाठी असला पाहिजे. तो इतरांसाठी नाहीये. कारण तुम्हाला ते करिअर करायचं आहे. तुम्हाला त्या गोष्टी अचीव्ह करायच्या आहेत. मग त्या काही आहे. कोणी सांगतं म्हणून नाही करायचं. पण माझ्यात काय आहे ना, ते शोधायला सुरुवात करतं. बऱ्याच वेळा आपण कुणीतरी करिअर हे करावं म्हणून आपण बऱ्याच वेळा आपले आई-वडील पण मुलांच्या पाठी असतात. "नाही, तू हे कर, ते कर." पण माझं एकच मत आहे पालकांना सांगायचं. पालकत्व हे काय नक्की? पालकत्व म्हणजे तुम्ही ज्या मुलाला, मुलीला जन्म दिला, तुम्ही बायोलॉजिकल पॅरेंट्स आहात. मान्य आहे, जगमान्य, आणि ते उत्तम आहे. कारण तुम्हाला त्या पद्धतीने ते पुत्रप्राप्ती किंवा मुलगी जे काय असेल ती तुम्हाला जी प्राप्त झाली आहे, हा बायोलॉजिकली तुम्ही त्याला विटनेस आहात, आई-वडील म्हणून. पण एक सांगू, त्यामध्ये आलेला जो आत्मा आहे, त्यामध्ये आलेला सोल आहे, त्याच्यावर तुमचा अधिकार नाहीये बरं. आता तुम्ही म्हणाले काय, माझी मुलगा, माझी मुलगी, अधिकार नाही? हो, त्याला एक व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे. त्याला विचार करण्याची एक, त्याला कारण त्याला नुसता ब्रेन नाही दिला, त्याला बुद्धी पण दिलेली आहे. आणि तो त्याचा वापर करत असतो, हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही पालकत्व जेव्हा तुम्ही करत असता, तेव्हा लक्षात घ्या त्याच्या इमोशन्स काय, त्याला काय वाटतं. कारण काय, तो तुमच्या घरात किती वेळ असतो? तो संध्याकाळीच तुमच्याकडे येतो. कारण दिवसभर तो तर बाहेर असतो. स्कूल असेल, कॉलेज असेल, आणि तिथे कोणाचा परिणाम होतो? तर तिथे त्यांच्या मित्रांच्या एन्व्हायर्नमेंटचा परिणाम होतो. आणि इथे सगळी गल्लत होते, की आपण कोणाचं तरी ऐकतो. म्हणजे तो मुलगा असेल, मुलगी असेल, आणि त्यांना वाटतं हेच खरं आहे. पण मला त्या तरुणांना, तरुणींना सांगायचंय, ते खरं नाही हं. आई-वडीलही तितकेच तुमची काळजी घेत असतात. आई-वडिलांना पण वाटतं, की माझ्या मुलानं इकडे जावं, कारण त्यांची ती इच्छा असते, ते ड्रीम असतं. पण एक खरं सांगू, आई-वडिलांची इच्छाही पूर्ण होईल. पण कधी? जर तुम्ही स्वतःला शोधलं, की माझे आई-बाबा म्हणतात, त्या पद्धतीने हे मी करिअर करू शकतो का? किंवा शकते का? आणि ते मी करण्यास जर मला आनंद मिळत असेल, आणि माझं कुटुंब खऱ्या अर्थानं आनंद होत असेल, तर मी ते करावं का नाही करावं मग? करायला पाहिजे ना. मग ते करण्यासाठी माझ्यात काही कमी आहे, ते शोधायला सुरुवात केली. आणि त्याही पेक्षा पुढचं, मग तुम्ही आई-वडिलांना असं सांगितलं पाहिजे, की नाही, हे माझं करिअर आहे ना, हे मला असं-असं करायचंय. त्यासाठी तुमचा प्लॅन पाहिजे. त्यासाठी तुमची दूरदृष्टी पाहिजे. त्यासाठी तुमचा अभ्यास पाहिजे. त्यासाठी शोध पाहिजे. जे तुम्हाला करायचंय, ते का करायचंय? हा प्रश्न तुम्हाला विचारला गेलाय. आणि ही तुमची विद्यार्थी संस्कृती तुम्ही निर्माण करू शकता. या तारुण्यावस्थेमध्ये शिकण्याची संस्कृती निर्माण करू शकता. आणि मग मला सांगा, संस्कार कुठून येतात? संस्कार तुमच्या आई-वडिलांकडून येत असताना, कारण त्यांनी त्यांची इंडिव्हिज्युअल
कल्चरल पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप केल्यामुळे ते तुम्हाला भेटलेले आहेत डीएनएच्या माध्यमातून बायोलॉजिकली, आणि आता तुम्ही त्या एन्व्हायरमेंटमध्ये आहात आणि मग इथे तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व फुलवण्यासाठी त्याची तुम्हाला मदत होते. मग मला सांगा बरं, मग कोणाचं ऐकलं पाहिजे? तुम्ही तुमचं तर ऐका, पण आई-वडिलांचं पण ऐकण्यासाठी आधी तुम्ही त्यांना समजून घ्या आणि ते समजण्यासाठी तुम्ही वास्तव त्यांच्यासमोर मांडा आणि त्यांची चर्चा हेल्दी झाली पाहिजे. कशाला तरी घाबरून तुम्ही करिअर चेंज करू नका. करिअर तेच करा जे तुम्हाला आवडतं ते. पण आई-वडील सर्व दुनिया पाहिलेली आहे. तुमच्यापेक्षा जास्त उन्हाळे-पावसाळे खाल्लेले आहेत. त्यामुळे त्यांना असं वाटतं, की हा माझा अनुभव माझ्या मुलांना द्यावा आणि माझ्या मुलांमध्ये बदल व्हावा. मग काय? आज ठरवणार का, की व्यक्तिगत संस्कृती तुम्हाला व्यक्तिगत तयार करून समाज संस्कृती निर्माण करायची आहे, कौटुंबिक संस्कृती निर्माण करायची आहे आणि एक उज्ज्वल असं व्यक्तिमत्व तुम्हाला तयार करायचं असेल, तर एकच लक्षात ठेवा, स्वतःच्या अंतरात्म्याला विचारा, स्वतःच्या इनर माइंडला विचारा, की व्हॉट आय वॉन्ट टू बिकम, आणि त्यासाठी एकच गोष्ट करावी लागेल, शांत बसून तुम्ही स्वतः लिहून काढा, की माझ्याकडच्या गुणवत्ता काय-काय आहेत, गुण काय-काय आहेत माझ्यात कमजोरी काय-काय आहेत. त्याचं टिपण करा आणि मग त्याच्यावर विचार करा, की हे मी जर माझ्याकडे चांगलं आहे, तर माझ्याकडे दोष कोणता आहे? तो दोष कमी करण्याचा प्रयत्न करा. जितके दोष तुम्ही कमी-कमी करत जाल, तितके तुमचे गुण वाढत जातील आणि जे तुम्हाला हवंय ते तुम्ही प्राप्त कराल. हा प्रत्येकाचा वेगवेगळा विषय आहे. हा काही प्रत्येकाचे एक गुण नसतात, प्रत्येकाचे समान गुण, समान तुम्हाला काय प्रॉब्लेम्स नाही दिसणार किंवा त्यांचे दोष नाही दिसणार. तेव्हा लक्षात ठेवा, की परिस्थिती कठीण असली तरी सकारात्मक राहा. जबाबदारी तुमची नसली तरी ती घ्या आणि कोणी पाहत नाही नसताना तुम्ही तुमचा आपला अभ्यास करा. कोणी म्हणू नये, की तुम्ही अभ्यासाला बसा. सॉरी, नो नीड टू टॉक दॅट यू स्टडी. कारण तुम्ही ते तेवढे लहान नाहीयेत. आता मोठे आहात. काही एम-बी-एची मुलं असतील, काही इंजिनिअरिंगची मुलं असतील, काही ग्रॅज्युएशन लेव्हल करून आता मास्टर डिग्रीला गेले असतील, काही मास्टर डिग्रीची मुलं असतील. हे तर परिपक्व आहेत ना विचारानं. म्हणजे बुद्धी म्हणजे शरीराने तर परिपक्व झालेत. अर्थात बुद्धीनं म्हणजे मानसिक पद्धतीने किंवा मेंटली त्यांचं एज हे डेव्हलप व्हायला पाहिजे. आणि इथंच प्रॉब्लेम आहे आमचा, की आमचे मेंटली मॅच्युरिटी व्यवस्थित नसल्यामुळे आम्हाला खऱ्या अर्थानं संस्कारित होता येत नाही. तेव्हा मित्रांनो, मला विश्वास आहे, की मी आज जे तुम्हाला सांगत आहे, की तुम्ही मेंटली मॅच्युअर व्हा. विद्यार्थी मित्रांनो, तरुण मित्रांनो, आज तुमच्यासाठी हे मी जे बोलत असताना एकच गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. कारण कारण कोणी ना कोणी तुम्हाला पाहत असतं आणि तुमच्याकडून शिकत असतं. तुमचा प्रभाव कधीच कमी समजू नका. येस. आणि एक शिस्तबद्ध व्यक्ती तुम्ही संघामध्ये राहा, तुमच्या ग्रुपमध्ये राहा, पण एक जबाबदार व्यक्ती तुम्ही होऊन विश्वास निर्माण करा इतरांमध्ये आणि तुमच्यामध्ये, आणि एक सातत्यपूर्ण व्यक्ती, एक स्टँडर्ड तुमचं उंचवा आणि ते तुम्हाला शक्य आहे. कारण तुम्ही जे सहन करता त्यालाच तुम्ही पाठिंबा देता. बऱ्याच वेळा आपण जे सहन करतो त्याला आपण पाठिंबा देतो. हां, ठीक आहे. नाही होईल. अरे पण तुम्ही जे पुन्हा करता तेच तुम्ही बनता ना. म्हणून सहन काय करायचं? सहन ते करा, की ज्यातून तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. सहन ते करा, की वेळ द्या. तुमची वेळ खऱ्या अर्थानं दिली पाहिजे. स्वतःसाठी दिली पाहिजे आणि मग तुम्हाला प्राप्त होणार आहे. म्हणजे सहन ते करा. कोणतं सहन करा? अभ्यासाला जास्त वेळ बसणं, ते तुम्ही सहन केलं पाहिजे स्वतःसाठी. तर तुमच्यामध्ये बदल होतील. सहन करण्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या त्या अभिभाषा, खऱ्या अर्थाने त्याचे अर्थ वेगळे आहेत. पण तुम्ही काय घ्यायला पाहिजे? मग तुम्ही ते टॉलरेट करणं शिकलं पाहिजे. आणि नाही मला बसायचंय, 8 तास बसायचंय, 10 तास बसायचंय, बसायचंच आहे. दॅट्स ओके. आय हॅव टू बी विथ दॅट. आय कांट टॉलरेट अदर नॉनसेन्स, बट आय विल सिट हिअर अँड आय विल एन्जॉय माय लर्निंग. तेव्हा ते मी सहन करणार आहे. ती कॅपॅसिटी म्हणजे बैठक वाढवण्याची जी कॅपॅसिटी आहे, ती तुम्ही स्वतःहून व्यक्तिगत हळू ती वाढते. आणि म्हणून पुन्हा मी सांगतो, की तुम्ही जे दाखवता तेच फॉलो करता. म्हणजे तुम्ही जे काही लोकांना दाखवता, तुम्ही कोण आहात, कसे आहात, मग तुम्ही कशा पद्धतीने पेहराव करता, कशा पद्धतीने तुम्ही बोलता, कशा पद्धतीने तुमचे विचार मांडता, कशा पद्धतीने तुम्ही लिहिता वगैरे वगैरे. म्हणूनच संस्कृती बदलण्याची वाट पाहू नका. संस्कृती कोणाची आपण बदलत नाही, आपण स्वतःला बदलण्याचा प्लॅन करायचा असतो. म्हणजे तुम्हीच बदलणं कारण बना आणि चांगल्या स्टँडर्डची अपेक्षा करा. चांगल्या स्टँडर्डची स्वतःसाठी अपेक्षा करा आणि त्यासाठी राहा. पण इतरांकडून तुम्ही अपेक्षा करू नका. हो येस. डोंट एक्सपेक्ट स्पेशल ट्रीटमेंट फ्रॉम अदर. डोंट एक्सपेक्ट बिकॉज दे आर दे. ते आहेत आणि तुम्ही आहात. त्यामुळे हेही लक्षात घ्या, की आपल्यासारखंच कोणीतरी आपल्याला चांगलं वागेल
अजिबात लक्षात ठेवू नका. अजिबात अपेक्षा करू नका. कारण जग हे तसं नसतं. कारण प्रत्येक जण इंडिव्हिज्युअली वेगळ्या संस्कारानं निर्माण झालेला असतो. म्हणून स्वतःचं स्टँडर्ड बना, स्वतः एक उदाहरण बना आणि थोडक्यात तुम्ही संस्कृतीपासून वेगळे नाही. तुम्ही संस्कृती घडवणार आहात. म्हणून तुम्हीच त्या गुरुत्वाकर्षणाचा भाग आहात. आणि मित्रांनो, तुमची प्रत्येक कृती संस्कृती मजबूत करते आणि ती कमजोर पण करते. मग तुम्ही कशा पद्धतीने ती संस्कृती मजबूत करणार आहे आणि कशा पद्धतीने कमजोर करणार आहे, हे मात्र सर्व तुमच्यावर आहे. म्हणून जागृत राहा, सातत्य ठेवा आणि लक्षात ठेवा, एक व्यक्ती म्हणून तुम्ही संपूर्ण वातावरणाची दिशा बदलण्याची ताकद ठेवू शकता आणि ती तुमच्यात आहे. मला मित्रांनो विश्वास आहे, जे आज तरुणांसाठी विशेष करून मला जे इंट्युशन झालं आणि मला वाटलं की नाही, हा मेसेज आज तरुणांना द्यावा. आणि कितीतरी तरुण करिअरच्या पाठीमाग उत्तम पद्धतीने जाण्यासाठी वेगवेगळ्या लोकांचा सल्ला घेतात. सल्ला त्यांचाच घ्या ज्यांना कळतं. अरे तुम्ही म्हणाल, नाही अरे आमचे अनुभवी लोक आहेत, आमचे ते त्या पद्धतीने वेल क्वालिफाईड प्रोफेसर्स आहेत, वेल क्वालिफाईड ते एक्सपिरियन्स व्यक्तिमत्व आहे, वगैरे वगैरे वगैरे. पण एक सांगू, ते जरी असतील ते त्यांच्या क्षेत्रात असतात. ते विदिन देअर लिमिट वर्क, दे डोंट वर्क आउट ऑफ द लिमिट. अशा सर्वांगीण विकसित असलेल्या व्यक्तिमत्वाकडे जावा आणि तिथे तुम्ही तुम्हाला स्वतःला व्यक्त करा. करिअर काही करायचे सांगू नका, पण व्यक्त करा. आणि मग व्यक्त झाल्यानंतर तुम्हाला कळेल की तुमचा तुम्हालाच मार्ग सापडेल. अरे, या मार्गाने जायचंय का, किती छान आहे ना. अशा पद्धतीने तुम्ही काय होऊ शकता, यू विल प्रोग्रेस युअर सेल्फ. सो फ्रेंड्स, मला विश्वास आहे की हा माझा आजचा व्हिडिओ जो आहे तो खास तरुणांसाठी बनवलेला आहे. करिअर करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं, तुम्ही स्वतःला निर्माण करा आणि तुमची संस्कृती तुम्ही निर्माण करा. शिक्षणाची संस्कृती, शिकण्याची संस्कृती, व्यक्तिगत विकासाची संस्कृती आणि भविष्यामध्ये एक उत्तम नागरिक होण्याची संस्कृती तुम्हीच निर्माण करू शकता. मला विश्वास आहे मित्रांनो, हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तेव्हा जर तुम्हाला काही प्रश्न असतील, जर तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल, तर नक्कीच मला संपर्क करा. माझा नंबर आहे 776-898-1355. पुन्हा एकदा सांगतो, 776-898-1355. तेव्हा मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि आवडलाच असणार. आणि तुमच्या मित्रांना पाठवा. तुमच्या जे जे लोक तुम्हाला वाटतात की त्यांनी एक उत्तम करिअर करावं, अशासाठी पाठवा. उत्तम संस्कारित माणूस बनावं, जर तुम्हाला कोण वाटत असेल त्याच्यासाठी पाठवा. आणि मला विश्वास आहे, असे चांगली लोक जेव्हा निर्माण होतील तेव्हा आपोआपच समाज संस्कृती निर्माण होईल, एक उत्तम पद्धतीची संस्कृती निर्माण होईल आणि त्याचा फायदा तुम्हाला आणि मला सर्वार्थानं होईल. तर मित्रांनो, मला विश्वास आहे मी पुन्हा एकदा भेटणार आणि मी तुम्हाला भेटण्यासाठी पुन्हा येणारच. कारण का, मला तुम्हाला सुखी, समृद्धी आणि आनंदी करण्यासाठी हे मी खऱ्या अर्थानं कार्य करत आहे. विश्वास आहे मित्रांनो, का हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यानंतर तुम्ही त्याला लाईक कराल, सबस्क्राईब कराल आणि लोकांना पाठवा. अर्थात हे कशासाठी, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावं आणि हे जे मी काम हाती घेतलेलं आहे त्याला तुमच्याद्वारे त्याला सपोर्ट मिळावा. निश्चित मी आभारी आहे तुमचा, ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं आणि जे इच्छित आहे करण्यासाठी इच्छुक आहे त्यांनी ते करावं आणि लाईक करावं. धन्यवाद. पुन्हा भेटू उद्या नवीन विचारानं, नवीन खऱ्या अर्थानं उमेदीनं. धन्यवाद. थँक यू एव्हरीवन.